चंदनाचे हात पायही चंदन, परिसानाही हीन कोणी अंग किंवा कवने अंग, दीपानाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. प्रस्तुत प्राप्तस्थळी भगवत चिंतनाकरता, कीर्तनरूपी चिंतनाकरता निवडलेला जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा द्रोहपद नसलेला हा गोड असा अभंग संतपर प्रकरणातील आजच्या या कीर्तनाकरता निवडला. विठाला 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 जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून या जगामध्ये अवतीर्ण झालेले संत सत्ययुगातील असतील, त्रेतायुगातील असतील, द्वापारयुगातील असतील किंवा कलियुगातील आत्ता ह्या या कालावधीपर्यंत असतील किंवा इथून पुढे जे काही संत अवतीर्ण होत असतील चंद्र सूर्य असेपर्यंत लक्षात घ्या. तर त्या संतांचं वर्णन करणारा हा गोड असा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करीत असताना 5 दृष्टांत सांगतात. त्या दृष्टांतांचा विचार करायचा आणि आपल्याला थांबायचं. विठाला विठाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देखील आंध्र, कर्नाटक, तामिळ, मध्य प्रदेश या भागातून सध्या जिथं जिथं वारकरी असतील, आता ह्या वर्षी तर विदेशातून देखील पालख्या येणार आहे. लक्षात घ्या. सर्वांचे डोळे पंढरपूरच्या दिशेनं. आता काल संत गजानन बाबांची पालखीचं प्रस्थान झालं. लक्षात घ्या. संपूर्ण वारकरी संतांसोबत नाही का देवाच्या दिशेनं इकडं निघणार आहे. जायचं कुणासोबत आहे? संतांसोबत आहे. ज्या वाटेनं चालणार आहे ती वाट कोणती आहे? पंढरपूरची वाट आहे. 40 दिवस, 35 दिवस, 30 दिवस, 18 दिवस, काही पालख्या 15 दिवस, काही पालख्या 8 दिवस या संत संगतीमध्ये सगळे माणसं वारकरी या ठिकाणी चालणारे. आणि म्हणून असा विचार आला की संतपर चिंतन घडावं या तत्वानं हा अभंग निवडला. विठाला 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 विठाला. माणसाचं जीवन हे सुधारतं तर हे सतसंगतीनं सुधारतं. लक्षात घ्या. ज्या ज्या माणसांना देवाची भेट झाली ती संताविन झाली नाही. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. एक लक्षात घ्या. ज्ञान प्राप्त करायचं असेल तरी संताशिवाय ज्ञान प्राप्त करू शकत नाही आपण, नाही का. ज्ञानोबरायांनी असं म्हटलं, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळ गोणी. माणसाला ज्ञान प्राप्त करायचं असेल ते ज्ञान संताच्या व्यतिरिक्त आपल्याला भेटू शकत नाही. तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, मुक्त व्हायचं आहे, मुक्ती देखील संताच्या संगतीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून तुकोबारायचा एक अभंग आहे पा. संत संग देई सदा, तुका म्हणे करू ऐसियाचा संग, जेने नोवे भंग चिंतनाचा. लक्षात घ्या. संताच्या शिवाय आपण मुक्त होऊ शकत नाही. पुढे ऐका ना. लौकिक प्राप्त करायचं आहे, लौकिक देखील प्राप्त करायचा असेल ना, तो तुम्हाला संताच्या संगतीशिवाय चांगला लौकिक प्राप्त होऊ शकत नाही. एक लक्षात घ्या. मला सांगा, वाल्याचीही कीर्ती वाढली, वाल्याची पण कीर्ती आहे. कुळियाची कीर्ती वाढली गण आपण असं म्हणतो शिवाजी महाराज. वाल्याची पण कीर्ती वाढली, सतसंगानं चांगली कीर्ती झाली. आणि रावणाची पण कीर्ती आहे पण ती अपकीर्ती आहे. कशाची? अपकीर्ती आहे. रावणाच्या संगतीमध्ये जे लोक गेले त्याची अपकीर्ती आहे. दुर्योधनाच्या संगतीमध्ये जी माणसं गेली त्यांची अपकीर्ती आहे. नीट ऐका. हिरण्यकश्यपूच्या संगतीमध्ये जी माणसं राहिली त्यांची अपकीर्ती आहे. एक लक्षात वाक्यावर अंडरलाईन करून ठेवा. संताच्या संगतीमध्ये राहिलो तर तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याई भूमंडळा माझी कीर्ती. लक्षात घ्या.
आणि वाईटाच्याही संगतीमध्ये राहिलो अपकीर्तीनं माणसं प्रसिद्ध होतात. लक्षात घ्या. म्हणजे वाईट संगतीनं अपकीर्तीला सामोरं जावं लागेल. चांगली कीर्ती जगामध्ये प्रसिद्ध करायची असेल तर संतांच्या संगतीचा आश्रय आपल्याला करावा लागेल. विठ्ठल विठ्ठल. माणसाला पाप मिळवायचं असेल, आपल्या खात्यामध्ये पाप जमा करायचं असेल तर चिंतामण महाराज दुर्जनाच्या संगतीमध्ये राहिलं की पापाला बोलवायची गरज नाही, ते आपल्या सोबतच चालत असतं. लक्षात घ्या. पाप वाढवायचं असेल तर माणसाला वाईटाच्या संगतीत राहिलं का पाप आलंच म्हणून समजा, नाही का. मग एक लक्षात घ्या, जसे महापापी सांगितले, मांसाहार करणारा, वेश्यागमन करणारा, चोरी करणारा, नाही का, हे जसे हे हत्या करणारा, हे महापापी सांगितले. पण त्याच्यातला 5वा नंबर कुणाचा आहे माहिती आहे तुम्हाला? या लोकांची संगती करणारा हा देखील महापापीचे. लक्षात घ्या. म्हणून पहा, एखाद्या चोराच्या सोबत जर बसलो, नाही का, त्याच्या सोबत जरी बसलो ना, तो व्हिडिओ व्हायरल झाला का त्याची गणना त्याच्यामध्येच केली जाते. म्हणून लक्षात घ्या हिवरगावकर, आपल्याला पाप वाढवायचं असेल खुशाल जा वाईटाच्या संगतीमध्ये, पण आपल्याला पुण्य वाढवायचं असेल आणि पाप घालवायचं असेल तर आपल्याला निवृत्तीनाथ दादांच्या संगतीशिवाय पर्याय नाहीये. लक्षात घ्या. पाप घडतं माणसांकडनं. गुरुवारी छोटे माऊलींनी एका कीर्तनामध्ये गोड सांगितलं होतं. आमच्या त्र्यंबकेश्वरच्या फडावर, आमच्या मठावर मागच्या वर्षी त्यांचं कीर्तन होतं. त्यांनी काही मुद्दे सांगितले, फार चांगले मुद्दे येते. पाप कशानं येतं माणसाजवळ, महापाप कशानं येतं, तर पहिलं कारण त्यांनी असं सांगितलं, फार गोड आहे. ज्यांचं ऐकलं त्यांचं आपण सांगितलंच पाहिजे, नाही का. नाव घेतलं पाहिजे, बो आम्ही यांचं श्रवण केलं, आम्ही यांच्याकडे राहिलो, नाही तर हे देखील अपराध आहे. लक्षात घ्या. त्याचं पुढे वर्णन करतो मी, ऐका. महापाप येतं माणसाकडे. कशानं येतं महापाप? पहिला महापाप कशानं येतं ऐका, नीट ऐका. सगळे माझ्यासहित सगळे ऐका. मी परत ऐकतो, मी सांगतो तरी पण ते मी पण ऐकून ठेवलं पाहिजे. ज्या आईच्या उदरातून आपण जन्म घेतला आणि ज्या बापानं आपल्याला सांभाळलं, त्या माता पित्यांची सेवा आपल्याकडनं घडली नाही का आपल्या डोक्यावर महापाप येऊन बसतं. नीट ऐका परत एकदा. ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्म घेतला आणि त्या आईवडिलांची सेवा न करता त्या आईवडिलांना जर दुःख दिलं तर आपल्या बोकांडी महापाप येऊन बसतं. आणि याचा पुरावा जर तुम्हाला पाहायचा असेल तर पुंडलिकाचं चरित्र तुम्ही पाहून घ्या. कुकुट मुनींच्या मुखातले शब्द आहे की नाही का, त्या आईवडिलांची सेवा करताय. गंगा यमुना सरस्वती या नद्या त्यांच्या चरणाजवळ जातात, त्यांना स्पर्श करतात, त्यांचा काळवट काळेकुट्टपणा निघून जातो. हा त्यांना विचारतो, का हो तुम्ही या आश्रमामध्ये जाताना तर काळ्या कुट्ट होत्या, बाहेर येताना इतक्या पवित्र का झाल्या? तर त्यांनी जे उत्तर दिलं ते आपल्या कामाचं आहे. सगळे हिवरगावकर नीट ऐका. त्या 3 पवित्र नद्या पुंडलिकाला म्हणताय, अरे तुझ्यासारखे पापी जे आईवडिलाची सेवा करत नाही, त्यांचा दुराचार करतात, त्यांना त्रास देतात आणि यात्रा जरी करत असाल तरी, म्हणजे पुंडलिक यात्राच करीत होता ना, म्हणून यात्रा करणाऱ्या माणसांनी नीट ऐका. काशीला जाताना पहिल्यांदा घरची काशी नीट सांभाळली पाहिजे नाही का. नाही तर घरच्या काशीला चहा नाही, तिकडली काशी काय करणार आहे आपल्याला, नाही का. लक्षात घ्या. तर त्यांचे कडक शब्दामध्ये त्या 3 पवित्र नद्या सांगताय, पुंडलिका तुमच्यासारखे पापी आमच्या पात्रामध्ये स्नान करतात तर आम्हाला तुमचं पाप आम्हालाही लागतं आणि ती अवस्था आमची तयार होते. मग ते पाप घालवण्याकरता आम्हाला संतांच्या पायाचा आश्रय धरावा लागतो. म्हणून नीट ऐका सर्व महिला, वणीला जाणाऱ्या महिला आपल्याकडं कोजागिरीला पाया चप्पल न घालता महिला सप्तशृंगीच्या गडावर पायी जातात. नक्की जा, त्याच्यामध्ये आम्ही अजिबात अडथळा करणार नाही. फक्त त्या वणीच्या गडावर जात असताना घरच्या सप्तशृंगीला सांभाळा, एवढीच तुम्हाला कळकळीची प्रार्थना. मी आता वृंदावनला गेलो होतो बरं का. 42 दिवसाचा प्रवास केला मी. तिकडे अनिरुद्धाचार्यांच्या आश्रमामध्ये गेलो बरं का दादा. तर तिथं ते
अनिरुद्धाचार्य 320 म्हाताऱ्या बायांना सांभाळतात, सर्व आया आहे 320. काय दुर्दैव आहे. वृद्धाश्रम या देशामध्ये असणं ही काय फार मोठी चांगली गोष्ट नाही आहे, काय लौकिकाची गोष्ट नाही आहे, शोकांतिका आहे. हा देश श्रावणाचा आहे, हा देश रावणाचा नाही आहे. रावणाचा देश लंका आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय संतांनी, सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच स्वरूपे. तुम्हाला माझा राग आला तरी चालेल, पंढरपूरच्या दिशेनं चालत असताना पंढरपूरच्या पालखीमध्ये पंढरी बाबा पायी चालण्याचा अधिकार त्याच माणसाला आहे जो आपल्या आईशी बोलतो आणि बापाशी बोलतो. लक्षात घ्या. जो आपल्या आई बापाशी बोलत नाही तो पंढरपूरला जाऊन करणार काय. जसा मुंगळा झाडावर जातो खाली येतो तशी ती पंढरपूरची वारी आहे, ती सफल नाही. म्हणून पहिला महापापी सांगितला जो आपल्या आईबापाची सेवा करत नाही, आईबापाशी बोलत नाही. लक्षात घ्या, तो महापापी आहे. दुसरा महापापी सांगितला, कोणता महापापी सांगितला, आपल्या घरातली गाय आणि आपल्या घरातला बैल बर का जो कसायाच्या तावडीमध्ये देतो तो महापापी आहे. हे माझं प्रमाण नाही आहे, प्रमाण ऐका. ब्रह्महत्या मारिल्या गायी आणि का काय पापते. या कीर्तनातले एवढे 5 मुद्दे तुम्हाला 5व्या दिवशी कळाले तरी माझं कीर्तन सफल होईल. ऐका, ब्रह्महत्या मारिल्या गायी आणि का काय पापते. आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जिल्हा कोणता आहे बोला ना तुम्ही. अमरावती. मग नाशिक जिल्हा. त्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर सारखं ज्योतिर्लिंग आहे. ज्या ब्रह्मगिरीच्या त्या पर्वतावर गौतम ऋषींचा मंदिर पाहतो ना आपण, पाहतो. गौतम ऋषींची कथा आपल्याला माहिती आहे. देवांनी वाळलेल्या बारीक काठीनं एक गाय मारून घेतली, तर त्या गोहत्येचं पातक संपवण्याकरता गौतम ऋषींना हजारो वर्ष तपश्चर्या करून स्वर्गातली गंगा खाली आणावी लागली. हा आपल्या जिल्ह्याचा इतिहास आहे, हा आपल्या भागाचा इतिहास आहे. एक गाय देवांनी मारून घेतली, त्याचं पातक संपवण्याकरता गौतम ऋषींना हजारो वर्ष तपश्चर्या करून गंगा खाली आणावी लागली. तिचं नाव आहे गोवध हरी. तिला आपण गोदावरी म्हणतो नाही का. गोहत्येचं पातक संपवण्याकरता तिला खाली आणावं लागलं. आता आपल्याला ग्रामपंचायतचं पाणी घरापर्यंत नेता येत नाही, तर आपण स्वर्गातली गंगा खाली कधी आणणार. म्हणून दुसरा महापाप सांगितलं, आपल्या घरातली गाय. अजाब ज्या बैलानं आपल्या घरामध्ये काम केलं 20-15, 10-15 वर्ष, त्याला जर आपण 5,000 करता विकत असू तर कुठल्या शिव मंदिरामध्ये जाऊन महादेव पावल का तिथल्या दगडाच्या त्या नंदीला आपण पाणी घालून तो आपल्याला प्राप्त होईल नाही. संतांनी उघड भक्ती सांगितली. डोळे तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू. पहिलं महापाप सांगितलं. मी काय सांगितलं पहिलं महापाप कोणतं बोला पुरीनो, कोणतं. माझी भाषा कळते ना. ऐका, जो आई बापांची सेवा करत नाही तो पहिला महापापी. दुसरा महापापी कोणता, जो घरात ज्या गाईचं दूध पिलो, ज्या बैलानं आपल्या शेतात काम केलं, तो गाय बैल कसायाला नेऊन विकणारा महापापी सांगितला संतांनी. तिसरा महापापी सांगितला, नीट ऐका. तिसरा महापापी ज्या गुरुकडं शिक्षण घेतलं त्याच्यावरच जो गुरुगुर करतो तो महापापी आहे. पहिला शिक्षकाचा काय आदर होता. शिक्षक जर समोरून आले तर पोरं चिंगाट पळून जायचे. आता शिक्षकालाच म्हणतात येता का पिक्चर पाहायला. हा, नीट ऐका. तुम्हाला महाभारतातलं उदाहरण एका मिनिटात सांगतो. कर्ण परशुरामजींकडे शिकायला गेले आणि ते खोटं बोलले का मी ब्राह्मण आहे. कारण परशुरामजींचा पण होता मी ब्राह्मण सोडून कोणाला शिकवणार नाही. ते खोटं बोलून तिथं शिक्षण घेतलं. पंढरी महाराज खोटं बोलून तिथं राहिल्यामुळे जी विद्या कर्ण शिकला ती कर्णाच्या कामाला आलीच नाही, पण उलट शाप मिळाला. माझ्याशी खोटं बोलून शिकला ना तू, जा ऐन युद्धाच्या प्रसंगी
ती विद्या तुला आठवणार नाही आणि तुझ्या रथाचं चाक भूमीमध्ये जाईल. लक्षात घ्या. गुरुशी खोटं बोलल्यानंतर एवढं भोगावं लागतंय. तर गुरुचा अवमान करू नये. आम्हाला एक धडा होता गुरुचा न्याय म्हणून, कुणाला असेल नाही का, आमच्या कालावधीमध्ये गुरुचा न्याय एक धडा होता. लक्षात घ्या. गुरुचा अवमान करू नये आपल्याकडनं. अरे ज्ञानोबारायांनी एवढी ज्ञानेश्वरी सांगितली 9033व्या ज्ञानेश्वरीमध्ये, पण ज्ञानोबाराय म्हटले हे माझं काहीच नाहीये. आता हृदय आपुले चौफाळोनी या भले आणि वरी बैसवू पाऊले श्री गुरुची. ज्ञानोबाराय म्हटले मी जे काही 21 वर्ष 3 महिने 7 दिवस या मृत्यूलोकामध्ये इथं काम केलं असेल ना, ते माझं नाहीये. मग ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. लक्षात घ्या. म्हणून गुरुचा अवमान करणारा माणूस हा महापापी सांगितला. 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट आईबापाची सेवा न करणारा, घरातली गाय बैल खाटकाला विकणारा. तिसरी गोष्ट सांगितली गुरुचा अवमान करणारा. चौथी गोष्ट असं सांगितली जो माणूस आपल्या धर्माचं पालन करत नाही मंडळी तो महापापी. लक्षात घ्या. का येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो ना तो महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा आहे. तुम्ही गेलात जर तुळापूरला 40 दिवस या अत्याचार सहन केले, झुकले नाही वाकले नाही. आपण म्हणतो नाही का धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा. हा छावा चित्रपट पाहिला ना मागच्या वर्षी, जसा छावा गावागावामध्ये दाखवला ना तसा देऊळबंद चित्रपट हा प्रत्येक मराठवाड्यामध्ये फार जास्त करून गावागावात दाखवला पाहिजे. नक्की सर्वांनी पहा. शेतकरी आत्महत्या थांबतील. 40 दिवस शंभूराजांनी औरंगजेबाचे अत्याचार सहन केले. डोळ्यांमध्ये लाल बुंद सळ्या टाकल्या पोरांनो. हे नख उपटले, पायाचे नख उपटले, अंगावरली कातडी सालून काढली. लक्षात घ्या. बोटं छाटले, गुडघ्याच्या वाट्या काढल्या, तरी शंभूराजे झुकले नाही वाकले नाही. एकट्या करता स्वराज्या करता फक्त गादी मिळावी या करता नाही. लक्षात घ्या. औरंगजेब तडफडत राहिला, का झुकत नाही, का वाकत नाही. संभाजीराजे म्हटले मेरे पिताजी शिवाजी राजे थे और शिवाजी राजे शेर थे, शेर का बच्चा छावा होता है. लक्षात नाही झुकले. तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय असं म्हटले स्वधर्म कठीण जरी झाला ना तरी बरं का त्याचं स्वधर्म कठीण जरी झाला तरी त्याचं पालन केलं पाहिजे. म्हणून धर्माचं पालन जी माणसं करत नाही ना त्यांच्याकरता मग प्रभूचा अवतार आहे ना, धर्मरक्षावय अवतार जेसी परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. लक्षात घ्या. मग जे माणसं अधर्मानं वागतात ना त्यांचा एक ना एक दिवस नाश निश्चित आहे. तुम्ही कृतयुगातले उदाहरणं पहा, तुम्ही त्रेतायुगातले पहा, तुम्ही द्वापार युगातले पहा किंवा तुम्ही कलियुगातले पहा. एक वाक्य सांगतो. भगवान परमात्मा शिशुपालाचे 100 अपराध सहन करण्याची कॅपॅसिटी ठेवतो, पण एकदा का 100 अपराध पूर्ण झाले का त्या शिशुपालाचा वध निश्चित आहे. मग तो द्वापार युगातला जरी शिशुपाल असला आणि कलियुगातला जरी असला तरी त्याचा निश्चित आहे. माणसं म्हणतात याच्या पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत हा बोलतोय. एकदा का याच्या पापाचा घडा भरला का तो कुठून फुटेल काही सांगता येत नाही. मग कसा जेलमध्ये जाईल, कुठून व्हिडिओ व्हायरल होईल हे त्यालाही कळणार नाही. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या माहिती करता एक सांगतो तुम्हाला. हत्ती माहिती आहे? हत्ती कवट खातो. कवट माहिती आहे काय म्हणता तुमच्याकडं? कवटच म्हणता ना नाही का. तो कवट खातो. ते कवट खाल्ल्यानंतर तो संपूर्ण कवट गिळतो. संपूर्ण कवट जशाच्या तसे गिळतो. दुसऱ्या दिवशी ते खाल्लेलं जे कवट आहे ना ते त्याच्या विष्ठेद्वारे बाहेर पडतं. काय पडतं? बाहेर पडतं. ते जशाची तसा पडतं आणि पडल्यानंतर त्या कवटाला छिद्र देखील कुठं फुटलेलं नसतं, एक बारीक देखील छिद्र नसतं. पण ज्या वेळेस ते विष्ठेद्वारे बाहेर पडलेलं कवट
ज्यावेळेस तुम्ही गेल आणि फोडाल ना तर त्याच्यामधला आतमधला गर हा गायब झालेला राहतो. तो गर कुठे म्हणाल तर तो हत्तीच्या पोटात आहे. मग कसा गेला तो देवाला विचारा. तुम्ही मी तर्क लावू शकत नाही. लक्षात घ्या, एक लक्षात घ्या सगळे हिवरगावकर नीट ऐका. संसार म्हणजे हा बंधारा आहे. जोडोनी या धन कमावलंच पाहिजे. आता आपल्याकडे दारणा धरण आहे, आमच्याकडं कडवा धरण आहे. त्याचं पाणी आलं ना इकडं मिरगावकडे जातं का आमच्याकडनं वाहतं ते धरण बांधतो आपण. कशा करता बोला ना तुम्ही पटकन, घड्याळ पुढं चाललंय. कशा करता धरण कशा करता बांधतो? पाणी साठवण्याकरता. मग ते धरण पाणी साठवण्याकरता बांधतो. आता आमच्याकडे 52 दरवाजेचं धरण आहे दारणा. हो चिंतामण महाराज, त्या धरणाला आपण काय ठेवतो? दरवाजे ठेवतो. दरवाजे का ठेवतो? पाणी सोडण्याकरता. धरण का बांधतो? पाणी अडवण्याकरता. दरवाजे का ठेवतो? पाणी सोडण्याकरता. कल्पना करा जर धरणाला दरवाजा ठेवला नाही, एक मिनिट कल्पना करा, आणि मागच्या वर्षी सारखा पाऊस झाला आणि धरणाला दरवाजा नाहीये, पहिला साकुरगावाचा कार्यक्रम होईल. पण तरी महाराज धरणाला दरवाजा ठेवला नाही, ऐका मला काय म्हणायचंय, तर ते धरण कुठून फुटेल त्याचं काही सांगता येत नाही. तसं नीट ऐका, प्रपंचरूपी धरणाला सप्तारूपी 1000 रुपये देणगीचा दरवाजा असला पाहिजे. प्रपंचरूपी धरणाला दरवाजा असला पाहिजे. आणि त्या दरवाजाला जर ते धन गेलं नाही, मग ते धन कुठल्या तरी वकिलाकडे ते आपल्याला घेऊन जाईल, कुठल्या तरी डॉक्टरकडे ते आपल्याला घेऊन जाईल, कुठे जाईल पत्ता देखील लागणार नाही. मुद्दा मी असा सांगत होतो, धर्माचं जर पालन केलं नाही तर आपला विनाश निश्चित आहे. महाभारतातली एक गोष्ट सांगतो, काय लक्षात घ्या. शकुनी मामानं मोठ्या कपटानं पांडवांना दूध खेळण्याकरता धर्मराजाला प्रवृत्त केलं. क्षत्रिय तू प्रवृत्त केलं. ऐका पटापट बोला बरं का. तर त्या दूध क्रीडामध्ये पहिल्यांदा पांडव राज्य हरले. शिवाजी महाराज पहिल्यांदा राज्य हरले. गेलं राज्य. धर्मराजानं स्वतःला पणाला लावलं. धर्मराज हरले, भीम हरला, अर्जुन हरला, नकुल हरला, सहदेव हरला. आता ऐका, धर्मराज म्हणताय आता माझ्याकडे दूध पिठेवर लावण्याकरता काही राहिलेलं नाहीये. आणि या परिस्थितीमध्ये शकुनी मामा म्हणतो एक वस्तू आहे अजून तुझ्याकडे. मग काय? 5 पांडवांची पांचाली. कोण? द्रौपदी. ऐका, दूध क्रीड्यामध्ये ती नशा उत्पन्न झाल्यानंतर माणूस कुणाला पणाला लावतो याचं उदाहरण म्हणजे महाभारत आहे. ऐका, द्रौपदी पणाला लावली. जरासंधाच्या हाडापासून तयार केलेल्या त्या कवड्या आज शकुनी जशा त्या कवड्या टाकील तशा त्या कवड्या ऐकत होत्या. आणि मग त्या कवड्या टाकल्या. पांचाली देखील त्या दूध क्रीडेमध्ये हरली गेली. आणि मग उठला दुर्योधन, ती आमची दासी झाली. दुःशासनाला आव्हान केलं. सगळी कथा आपल्याला माहिती आहे. द्रौपदीचे केस भरकटत फरफटत तिला भर सभेमध्ये आणलं. विटंबना झाली द्रौपदीची. देवाचा धावा केला. देवानं तिचं संरक्षण केलं. आणि आत्ता सांगितलं बस म्हटले एक काम करा म्हटले, आता आपल्याला निघून जायचं या सभेमधून. धृतराष्ट्र घाबरला, पण तरी शकुनीनं शेवटचा डाव खेळण्याकरता आग्रह केला. नीट ऐका, माझ्याकडे पाहतो मी. शेवटचा डाव कोणता आहे? शकुनी मामा काय म्हणतोय माहितीये का? शकुनी सारखा मामा कोणालाच नसावा बर का. शकुनी अट्टहास करतोय, अजून एक डाव खेळायचा आहे. म्हटले कोणता डाव? म्हटले हे पहा, अजून एक डाव लावायचा आहे. या डावामध्ये धर्मराज जर तू विजयी झाला तर आम्ही तुम्हाला मुक्त करून टाकू. तुमचं इंद्रप्रस्थ राज्य तुम्हाला देऊन टाकू बर का. तुमचं राज्यही तुम्हाला देऊन टाकू. 5 पांडवांनाही मुक्त करू. द्रौपदीलाही आम्ही सगळं तुम्हाला परत देऊन टाकू जर तुम्ही जिंकलात तर. पण नीट ऐका, शकुनी मामा म्हणतोय धर्मराजाला, युधिष्ठिराला म्हणतोय, पण जर तुम्ही हरलात ना तर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. काय काम करावं लागणार आहे? तुम्हाला 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. 12 वर्षामध्ये वनवासाला जावं लागणार आहे आणि 1 वर्षाचा अज्ञातवास.
तो करावा लागणार आहे. 12 वर्षाचा वनवास संपल्यानंतर 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये म्हणजे त्या 365 दिवसामध्ये जर आम्ही तुम्हाला ओळखलं तर तुम्हाला परत 12 वर्ष वनवास, परत 1 वर्षाचा अज्ञातवास. म्हणजे शकुनी मामाच्या डोक्यात हे होतं, हे काही झालं तरी आयुष्यभर वनवासामध्ये राहिले पाहिजे. शकुनी मामाच्या हातातून त्या पडले फासे खाली पडले, त्या कवड्या खाली पडल्या आणि त्या शकुनीच्याच बाजूनं कवड्या पडल्या. 12 वर्षाच्या वनवासाची तयारी केली. 12 वर्षाच्या वनवासाला पांडव निघून गेले. संपूर्ण 12 वर्षाच्या वनवासातल्या लई घटना मला एकही सांगायची नाही. 12 वर्षाचा वनवास देखील संपला, नीट ऐका. आणि 1 वर्षाचा अज्ञातवास चालू झाला. तो विराटाच्या नगरीमध्ये नाही का अर्जुन बृहन्नाडाच्या वेशामध्ये राहिला, भीम आचारी झाला. लक्षात घ्या. द्रौपदी तिथली दासी होऊन राहिली. सगळ्यांनी वेश पालटून द्रौपदी त्या विराट नगरीमध्ये ते थांबू लागले. पण त्या विराट नगरीमध्ये बरं का एके दिवशी द्रौपदीच्या पाठीमागे म्हणजे तिचं ते काय सेंदर्वी म्हणून ते नाव आहे, तिच्या तो पाठीमागे तो कच नावाचा तो तिथला तो हैवान लागला. तर तो कच इतका बलवान होता की त्याला आत्तापर्यंत त्याचा पराजय कुठे झालेला नव्हता. आणि मग भीमाने त्याला त्या रात्री एके ठिकाणी बोलून वगैरे वगैरे त्याचा नाश केला. आणि विराट नगरीमध्ये कच नावाचा एवढा मोठा बलवान माणूस मारलाय ही बातमी शकुनी आणि दुर्योधनापर्यंत पोचली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं ज्या अर्थी कच या हैवानाचा वध झाला त्या अर्थी 100% पांडव ह्या विराट नगरीमध्ये. आणि मग त्यांनी विराट नगरीवर आक्रमण केलं नाही का. विराट महाराजांनी पण देखील त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि शेवटी त्या युद्धामध्ये ते दुर्योधन वगैरे मंडळी म्हणू लागली की अर्जुन भीम आम्ही तुम्हाला ओळखलं म्हटले नाही का. आणि मग त्यांना तिथं ज्यावेळेस आणलं गेलं समोरासमोर आणि मग शकुनी त्या मामानं सांगितलं, हे पहा 12 वर्षाचा वनवास झालाय आणि तुमचे 8च महिने पूर्ण झाले. नीट ऐकताय ना तुम्ही, फार बारकाईने ऐका. 8च महिने पूर्ण झाले, तुम्ही अज्ञातवास 12 महिन्याचा पूर्ण करू शकले नाही. कुठं आमच्याशी युद्ध खेळताय? पुन्हा तुम्हाला 12 वर्षाच्या वनवासाला जाण्याची तयारी करा. कोण म्हणतंय? बोला. शकुनी मामा म्हणतोय. दुर्योधनाच्या मनामध्ये उकळ्या फुटायला लागल्या. म्हटले आता परत यांना 12 वर्षाचा वनवास, परत 1 वर्षाचा अज्ञातवास. आता धर्मराज महाराज ते विरोध न करणे म्हणजे धर्मराजांची प्रवृत्ती. त्यांनी परत वळकटी गुंडळली पंढरी महाराज. परत सगळ्या भावांना सांगितलं चला वनवासाला. हस्तिनापूरच्या गेटच्या बाहेर निघाले आणि आमचे बाके बिहारीलाल कन्हैयालाल समोर हजर झाले. म्हटले कुठं चालले? म्हटले वनवासाला चाललो. शकुनी मामाला विचारलं का चालले वनवासाला? त्याचं कारण शकुनी मामा सांगू लागला. म्हटले आमचं असं ठरलं होतं 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. त्या 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये जर आम्ही पांडवांना ओळखलं तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास. म्हटले मग याचं एक गणित कुणी केलं? 12 वर्ष 8 महिने झाले, याचं गणित कुणी केलं? शकुनी म्हटलं मी केलं. शकुनी मामा काय म्हटला? मी केलं. खेळतो येण्याची खेळावा. आपण चतुर असू पण देव चतुराचा शिरोमणी आहे. शकुनी मामाला भगवान कृष्ण परमात्मा म्हटला, शकुनी तुला गणिताला कोण शिक्षक होते? नाही का. तू बाकीचे विषय पास झाला असेल पण तू गणितामध्ये कच्चा आहे. काय आहे? कच्चा आहे. म्हणजे हे जे काय तू हे मोजलंय ना हे चुकलंय. म्हणजे कसं काय? म्हटले ऐक, वनवास किती वर्षाचा आहे? बोला पटकन. 12 वर्षाचा आहे. आणि आता किती महिने झाले? तुझ्या विचाराने किती महिने झाले? 8 महिने झाले. शकुनी तुझं गणित असं चुकलंय. म्हटले दर 3 वर्षानं अधिक मास येतो. काय येतो? जो आता होऊन गेला, ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो नाही का, जावयांचा महिना. लक्षात घ्या. ऐका, दर 3 वर्षानं जो अधिक मास येतो तो त्या गणितामध्ये तू पकडलाच नाही. तू इंग्रजी महिने पकडले.
पण तू अधिक मास पकडला नाही. मग 3 वर्षांना येणारा एक अधिक मास आहे. मग 12 महिन्यामध्ये किती अधिक मास झाले बोला पटकन. 3 चोक 12, ते 8, तुझे 8 आणि हे अधिक मास 3 वर्षांनी प्रत्येक येणारा 1 आणि 12 वर्षामध्ये हे किती झाले 4. ते 8 आणि 4 शकुनी म्हटला 12. चला पांडव वनवास रद्द. लक्षात घ्या. म्हणजे शकुनी कितीही अधर्मी असेल पण त्याच्यावर मात करणारे आमचे कन्हैयाला आले. लक्षात घ्या. आणि म्हणून या जगाचा इतिहास असा आहे, अधर्मानं जे जे माणसं वागले ना त्यांचं काय झालं हे एकदा आपण पाहून घ्या. म्हणून धर्मानं अधर्मानं जो माणूस वागतो, धर्माचं जो पालन करत नाही तो महापापी आहे आणि त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. आपले 4 मुद्दे झाले. पहिला मुद्दा, जो आई बापाची सेवा करत नाही तो महापापी आहे. दुसरा मुद्दा, गाय बैलाला जो खाटकाला विकतो तो महापापी आहे. तिसरा मुद्दा, गुरुचा अवमान करतो तो काय आहे महापापी आहे. आणि चौथा मुद्दा, धर्मानं जो वागत नाही तो काय आहे महापापी आहे. आता 5वा मुद्दा सांगतो ना, अभंगामध्ये प्रवेश करतो. 5वा मुद्दा असा आहे, इथं महिलांची संख्या जास्त आहे. स्वतःच्या पोटची पोरगी जो विकतो तो महापापी आहे. ऐका प्रमाण, ऐका जेने विकली कन्या पोवाड्या ते सुन्याचे. म्हणजे तुकोबराय काय म्हणता माहिती का, ज्यानं स्वतःची पोरगी विकली त्या कुत्र्याचे त्या महापापाचे पोवाडे ऐका. स्वतःची पोरगी विकणाऱ्याला तुकोबराय कुत्र्याची उपमा देतात, महापाप्याची उपमा देतात. पोरगी विकणारे माणसं, हो पोरगी विकणारे माणसं देखील पाहायला मिळतात. आत्ता तर प्रत्येक गावात आहे, प्रत्येक गावात आहे. तुम्ही मला नाही बोलवलं तरी चालेल पण मी खरं बोलून जाणार आहे. लक्षात घ्या. हो काय ऐका, सगळ्या महिला नीट ऐका. ह्या पोरी इथं बसलेल्या आहे माझ्या समोर. आपल्या घरात पोरगी जन्माला आली ना, एक पोरगी जन्माला आली ना, मला देखील 2 मुली आहे. लक्षात घ्या. हां, ती पोरगी पंढरी बाबा आपल्या डोक्यावर ओझ नाहीये. मग ती पोरगी आई बापाच्या पदरामध्ये चिंतामण महाराज पृथ्वीदानाचं पुण्य टाकण्याकरता आली. प्रमाण ऐका, साळंकृत कन्यादान आणि पृथ्वीदानाच्या समान. आपण जमीन दान देऊ शकत नाही कारण आता समृद्धी गेला. लक्षात घ्या. जमीन कोण दान देणार आहे? इथं बांधावरून भांडण आहे, पावड्याच्या एवढ्या एवढ्या कोपऱ्यावरून. जमीन कधी दान देणार आहे? जमीन आपण दान देऊ शकत नाही. पण पृथ्वी दानाचं पुण्य हे आपल्या पदरामध्ये मिळतं, आपल्या बँकेमध्ये मिळतं, आपल्या अकाउंटमध्ये मिळतं. कधी आपल्या घरात जर एक पोरगी जन्माला आली तर ती एक पृथ्वीदानाचं पुण्य आपल्या पदरात टाकणारे, ज्यावेळेस आपण तिचं साळंकृत कन्यादान करणारे. 2 मुली जर जन्माला आल्या तर 2 मुलींचं कन्यादानाचं पुण्य ती पोरगी सासरी जाताना आपल्या खात्यावर नेऊन टाकणारे. फक्त त्याला अट अशी आहे पोरींनो, ते पृथ्वीदानाचं पुण्य मिळेपर्यंत तुम्ही घर सोडू नका. हा लय महत्वाचा विषय नाही का. नाही तर बाप पृथ्वीदानाच्या पुण्याची वाट पाहतोय, पोरगी हैदराबादला निघून जाते. लय अवघड. आता काय बोलायचं महाराज, नाही का. भयान कठीण प्रसंग आहे. तुमचे दिवस लई चांगले. इंदुरीकरांचं हे वाक्य आहे. फक्त तुम्ही नाही का एक लक्षात घ्या, हे आपण, मी पण बाप आहे तुम्ही पण बाप आहे. महाराज आमच्या सिन्नर मार्केटमध्ये आम्ही 1.5-2 कोटी रुपयाला आमचे वडील 6 वर्षापूर्वी त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये, आता शिवाजी महाराजांना चांगलं माहिती आहे, त्या संकटातून, त्या संकटाचा सामान्य आम्ही काही 9-10 बिघे जमीन असणारे माणसं आहे, पण त्या संकटाचा सामना 6 वर्षामध्ये केला. कोट्यावधीची नुकसान होऊ द्या, आपला बाप कोट्यावधीचे नुकसान भरून काढतो. लक्षात घ्या. अरे स्वतःची आई जाऊ द्या, ते दुःख सुद्धा आपल्या घरातला बाप पचवतो. पंढरी महाराज, आपली जमीन जाऊ द्या, ती जमीन गेल्याचं दुःख बाप पचवतो, तरी सुद्धा तो ताट मानेनं गावामधून चालेल. जमीन गेली, आई गेली, कर्ज झालं, तो काही वाकणार नाही. पण ज्या दिवशी घरातली इज्जत घराच्या बाहेर पाऊल टाकते ना, त्या दिवशी तो बाप त्याच दिवशी मेलेला असतो. आत्ताची एक घटना सांगतो, फार जवळची, फक्त मी नाव सांगत नाही.
एक पोरगी घरातून बाहेर निघून आली इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला, ती आई पंढरी महाराज 1 महिना झाली अजून तिला सलाईन चालू आहे, अजून सलाईन चालू आहे. आईनं चुकी केलेली आहे का? बापानं चुकी केलेली आहे का? तुम्हाला शिकवत असताना, कॉलेजला टाकत असताना या गोष्टीचा विचार केला पाहिजे महाराज. ही फार काळाची गरज आहे, लक्षात घ्या. ते पुण्य आपल्या पदरामध्ये टाकण्याचं सामर्थ्य मुलींनो तुमच्या हातात आहे. आणि ते पुण्य आपल्या, एक लक्षात घ्या, अरे कोणत्याही आईला आईला बापाला, तर मला माझ्या 2 मुली आहे, मला असं वाटतं बस त्यांचं आपण जे जीवन जगतोय त्याच्या 1000 पटीनं आपल्या पोरींचं चांगलं झालं पाहिजे, हे प्रत्येक बापाला वाटतं की नाही? बोला तुम्ही. महाराज तुम्ही 4-5 पावसाळे खाल्लेले, आपल्या बापानं 20-20 पावसाळे खाल्ले पाहिले. लक्षात घ्या, मी माझ्या 2 मावस बहिणींचे लग्न केले पंढरी महाराज काका वारल्यानंतर. लक्षात घ्या, विचारपूर्वकच केले ना. लक्षात घ्या, म्हणून ते पुण्य आपल्या आईबापाला मिळू द्या. सर्व हिवरगावच्या पोरींना माझी नम्रतेची विनंती आहे, ऐका. हां, मग ती कन्या विकली जाते, हा पुरावा मला तुम्हाला सांगायचा आहे. पहिले 20 वर्षापूर्वी मी 25 वर्षापूर्वी मी एवढा होतो ना, तेवढं मी पाहिलेलं आहे. ते लग्न जमवायला माणसं जमायची, म्हणजे मिटिंग बसायची, सप्त्याची नाही, लग्न जमवण्याची मिटिंग. तिकडनं 10 इकडनं 10. मग तिथे एक जण कशाला राहायचा माहिती? जुने माणसं माझ्यासमोर बसलेले. एक माणूस फक्त पोराच्या बापाचा हात पकडून धरायला, तू उठू नको मिटिंगमधून. तो जर रात्रीचं लग्न म्हटला, इकडली पार्टी जर नाही म्हटली, तो म्हटला मी निघालो. तो जर म्हटला 200 लोक माझे बस्त्याला येतील, आता बसताच गायब झाला, आता बसायला जागा राहिली नाही. सगळ्या अटीपुरीचे आमच्या चुलत्याला पाहिलेले, मोठ्या चुलत्याला, एका आमच्या चुलत बहिणीचं लग्न रात्रीचं. अरे बापरे, सगळे अटी मान्य करायचे. ती पुरीचा बाप आणि पोराचा बाप नुसता पळायचा मारा. आता काय परिस्थिती म्हणजे हिवरगावला? काय हिवरगावला नाही, बेलूला पण तीच परिस्थिती आहे. आम्ही 10व्याला प्रवचनाला जरी जाऊन बसलो तरी तिथं एक कुणीतरी येतं, महाराज आमच्या पोराला बघा. अरे भाऊ, मी प्रवचनाला आलो 10व्याच्या, इकडं आपण कावळा शिवण्याची वाट पाहतो. बरं, कीर्तनाला आलेला कीर्तनकार याचा संबंध कुठपर्यंत आहे? 10 मिनिटाचा आहे ना. आता गेलो आम्ही त्या मावशींच्या इथे, चहा पाणी घेतो, आम्ही चाललो निघून. बाकीच्या चौकशी आम्ही कशाला करू? लक्षात घ्या, भयान परिस्थिती. आता उलटा भाग झाला. आता काय झालं, हुंडा 7 समुद्रा पार गेलाय, तो कुठंच राहिला नाही. पण एक उलटा कार्यक्रम चालू झाला. काय? तो आमच्या गावात चालू झाला, तो तुम्हाला सांगतो. तुमच्या इकडे आहे का नाही मला माहीत नाही. काय? तिकडली पार्टी येते, म्हणते हे पहा, हे 2 लाख घ्या, पण लग्न लॉन्सला घ्या. पुढं घ्या. आमच्या इज्जतीचा सारा प्रश्न आहे. अरे काय स्वाभिमानी माणसं होते हे. आंब्याच्या डहाळांखाली लग्न केलं, शिरा, कढी, भात, वांग्या बटाट्याची भाजी, पण 1 रुपया देखील पुढच्या पार्टीचा न घेणारे जुने माणसं प्रत्येक गावात आहे. एवढे स्वाभिमानी माणसं होते. स्वाभिमान विकला गेला. आपल्यालाही वाटतं शान वाढून जाईल आणि ते 2 लाख घेतो. किंवा मधले माणसं आहे पुन्हा, हे पहा तुम्हाला 5 लाख देतो, पोरीच्या बापाला 2 लाख द्या, बाकीचे तुम्हाला ठेवा, पण लग्न जमवा. माझी कळकळीची विनंती आहे, आपली ऐपत असेल त्या पद्धतीनं आपण लग्न करा. बाकीचं त्यांना घरी जाऊन काय रिसेप्शन करायचं असेल, काय करायचं ते करू द्या. संतांचे प्रमाण आहे. महाराज, आपण जर हे पैसे घेऊन लग्न केले, नीट ऐका, ऐन लग्नाच्या दिवशी पोरीचा बाप पुण्य नाही तो डोक्यावर महापाप घेऊन येतो, हे तुकोबाराय सांगतात. लक्षात घ्या. ऐका, जेने विकली कन्या पोवाड्या ते सुन्याचे. असे महापाप घडतं बरं का. पण ते महापाप घालवण्याचं सामर्थ्य म्हणजे जर ते घडलं बरं का, तर ते महापाप घालवण्याचं सामर्थ्य जगामध्ये ओरिजिनल संतांमध्ये. प्रमाण ऐका, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. आणि ते संत कशा प्रकारे आहेत? अभंगाचं पहिलं चरण. चंदनाचे हात पायाही चंदन, चंदनाचे हात पायाही चंदन, चंदनाचे हात पायाही चंदन, चंदनाचे हात
झालं त्या महाराज म्हणताय असे संत कशा प्रकारे चंदनाप्रमाणे. कधी संतांना आईची उपमा दिली, तुम्ही संत माय. कधी बापाची उपमा दिली, बाप. कधी संतांना स्पेशल आईची उपमा देत असताना लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त, हा अभंग पाहून घ्या. कधी संतांना कामधेनूची उपमा दिली बरं का. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरीच काय होईल कामधेनू. कधी कल्पतरूची उपमा दिली, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. कधी चिंतामणीची उपमा दिली बरं का. कधी कामधेनू, कधी कल्पतरू, कधी नदीची उपमा दिली. आता त्याच्यावर बरंच बोलण्यासारखं आहे. विठाल 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 जय. ऐका, एक मोजून 16-17 मिनटं शिल्लक राहिले आपल्याकडे, बारकाईने ऐका. कधी झाडाची उपमा दिली ज्ञानोबारायांनी. 12व्या अध्यायात ज्ञानोबाराय म्हटले संत कशा प्रकारे जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. मला सांगा, जो माणसानं झाड लावलंय त्या माणसालाही झाड सावलीच देतं आणि जो तोडायला जातो त्याला पण सावलीच. ज्यानं खत घातलंय, पाणी घातलंय त्यालाही फळच देतं आणि जो दगड मारतो आंबा पाडण्याकरता त्यालाही ते झाड काय देतं, फळच देतं. तिकडे ते उत्तर प्रदेशमध्ये एका हिंदी कवीनं फार बारकाईने सांगितले झाड किती कामाचं आहे माहिती आहे का. जन्माला आलो आपण बाजावर, ती बाज लाकडाची बरं का. आपण आईच्या हाती पोळी खायला लागलो, त्या पोळपटावर आई पोळी बनवायची, तो पोळपट लाकडाचा, लाटणं लाकडाचं. शाळेत जायला बेंचवर जाऊन बसलो, ती बेंच लाकडाची. सर त्या फळ्यावर शिकवित होते, तो फळा लाकडाचा. गुरुजी छडी मारत होते, ती छडी लाकडाची बरं का. साहेब झालो, टेबल आला, खुर्ची आली, तो खुर्ची टेबल लाकडाचा. पंढरी महाराज हार्मोनियम वादक झाले, हार्मोनियम बोला पटकन लाकडाची. आमचे राजगुरू महाराज पखावज वादक झाले, ते खोड लाकडाचं. आमचे चिंतामण महाराज गायक झाले, विना लाकडाचा. एखादा ग्रंथ म्हणजे व्यासपीठ चालवणारा झाला, ते व्यासपीठ लाकडाचं. ऐका, लग्न प्रसंगामध्ये लाकूड सोडत नाही हो आपल्याला. स्टेजवर जाऊन उभा राहतो, नवरदेव कशा उभा राहतो, चौरंगावर, चौरंग लाकडाची. म्हातारा झालो, मंदिराकडे यायचंय, काठी टेकीत टेकीत आमचे बाबा आले, काठी लाकडाची. मेलो आपण म्हणजे मरणाराचे, आता जरी वाचलो तरी नाही का. मेलो, आपला शेवट गोड करण्याकरता आपल्या अगोदर स्मशानभूमीवर लाकडं जाऊन पोचतात की नाही. आपला शेवट लाकडं करतात. आपण मेलो, दहाव्याला फोटो तयार केला आणि तो फोटो ज्या फ्रेममध्ये, ती फ्रेम कशाची आहे, लाकडाची. मग 4-5 झाडं लावा या पावसाळ्यात, आपल्या कामापुरते तरी बुवा या सर्व गोष्टी करता, बाकी करता नका लावू नाही का. लक्षात घ्या, झाडाची उपमा दिली. कधी गायीची तृष्या हारू व्याघ्र विष होऊनी मारू, नदीची उपमा दिली. उत्तमाते धरीजे अधमाते अव्हेरीजे. कधी पृथ्वीमाताची उपमा दिली. लक्षात घ्या, संतांना प्रत्येक उपमा कमी पडते, पण आजच्या अभंगामध्ये चंदनाची उपमा दिली. काय करतं चंदन. आता जास्त वेळ नसल्यामुळे फक्त 10 मिनिटात चंदन सांगायचंय आणि कीर्तन थांबवायचंय. काय करतं चंदन ऐका. हिमालयामध्ये मलयागिरी नावाच्या पर्वतावर तुका म्हणे 52 ह्या जातीचं जे चंदन ओरिजिनल आहे, ते ओरिजिनल चंदन हातावर उगळलं आणि ते जर उकळत्या तेलात टाकलं तर चंदन उकळतं. तेल थंड करण्याचं सामर्थ्य ओरिजिनल चंदनात आहे. चंदनाचा पहिला गुणधर्म. हा गुणधर्म संतांच्या दिशेनं कसा लावाल तर ऐका. मंबाजी बुवा नावाच्या ग्रस्तानं तुकोबारायला बोरीच्या काठीनं जाऊन मारलं. कशानं, बोरीच्या काठीनं. पण ते मंबाजी बुवा नावाचं उकळतं तेल तुकोबारायानं पायाला तेल लावलं बरं का. आणि ते मंबाजी बुवा नावाचं उकळतं तेल आमच्या तुकोबारायाने शांत केलं. पैठणमध्ये एकनाथ महाराजांवर एक उकळतं तेल 108 वेळा थुकलं हो, पण यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. हे सामर्थ्य संतांमध्ये. चंदनाची संगती तिथं लागते. ज्ञानोबारायांना मुक्ताईला ज्यांच्या आपण आता पालख्या घेऊन चाललो ना बरं का, मांडा खाण्याची इच्छा झाली तर खापरावर एक उकळतं तेल नाचलं,
त्या उकळत्या तेलाचं नाव आहे विसोबा खेचर. ऐका, खापर मिळू दिला नाही. जे पीठ आणलं त्या पीठ मातीमध्ये कालवलं, पण ज्ञानोबारायांनी कृपा अशी केली का त्या उकळत्या तेलाला नामदेवरायांचं गुरु बनवला. हे सामर्थ्य संतामध्ये. म्हणून चंदनाची उपमा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदन जर डोक्याला लावलं तर ताप घालवतं चिंतामण महाराज. डोक्याला लावलं, अंगाला लावलं, ताप घालवतं. संत चंदनाच्या पुढे पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. चंदनाचा तिसरा गुणधर्म काय माहितीये की दुर्मिळ आहे. हिवरगावमध्ये ओरिजिनल चंदन किती लोकांच्या घरी आहे? म्हणजे मी रात्री घरी घेऊन जातो आहे का? नाही. ओरिजिनल चंदन दुर्मिळ आहे. तसं गांजा पिणारे, भगवे कपडे घालणारे, माळा घालून फिरणारे डुप्लिकेट लई साधू आहे. पण ओरिजिनल दुर्मिळ आहे प्रेमानंद बाबांसारखा. दोन्ही किडन्या नाही तरी पण राधा 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 भजन करून जगाला आश्चर्यचकित करणारे प्रेमानंद बाबांसारखे महात्मे दुर्मिळ आहे. आम्ही नेहमी सांगतो, तुम्हाला माळ घालण्याची इच्छा झाली आमच्याकडनं अजिबात घालू नका. तुम्हाला कधी पस्तावा येईल काही सांगता येत नाही, लक्षात घ्या. म्हणून माळ घालायची आहे. समाधीवर जा, निवृत्तीनाथ दादांच्या समाधीवरती माळ टेकवा. अरे निवृत्तीनाथ दादा विश्वाचे गुरु आहे. होय का? वाघिणीचं दूध पिणारा माणूस मी पाहिलाय. 2दा जाऊन आलोय मी हेमलकसेला. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे 1 वर्ष पंढरी महाराज माझ्यासोबत होते 2015ला. आता 4-5-6 महिन्यापूर्वी मी परत जाऊन आलो. डॉक्टर प्रकाश बाबा आमटेनं नेगल नावाच्या वाघिणीचं दूध काढलं, ते चमच्याभर पिऊन देखील पाहिलंय. कुणाला खोटं वाटत असलं प्रकाश वाटा नावाचं पुस्तक वाटा किंवा यूट्यूबला जाऊन सर्च करा. प्रकाश वाटा चित्रपट देखील आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटेंवर. वाघिणीचं दूध पिणारा माणूस सध्या महाराष्ट्रात आहे. का माहिती आहे? महाराष्ट्र लांडग्यांचा नाही आहे, तो वाघांचा आहे. फक्त आपल्याला कळत नाही, हे दुर्दैव आहे. ऐका, वाघिणीचं दूध पिणारे माणसं भेटतील, समुद्रावर पोहून जाणारे माणसं भेटतील. आपले नाशिक पुत्र भगूर पुत्र विनायक दामोदर सावरकर अंदमानला नेत असताना समुद्रात उडी मारली, फ्रान्सच्या धर्तीपर्यंत पोहून गेले. लक्षात घ्या, सूर्याला थांबवणाऱ्या बाया ह्या भारतामध्ये झाल्या. ती शांडिल्य नावाची पतिव्रता, तिनं सांगितलं जर तू उगवला तर तुला जाळून खाक करेल. सूर्य थांबला ना महाराज. सगळी कथा पाहून घ्या. गोकर्ण कर्ण या माणसांनी सूर्याला थांबवलं. लक्षात घ्या, ही अशी महापुरुष या धर्तीवर जन्माला येतील. पण ओरिजिनल साधू भेटणं दुर्लभ आहे. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं, कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वाधिक दुराविला. ऐसे वर्म मज दाविना बहु आवागडा शेवटचे 8 मिनिटं शिल्लक राहिले. ऐका, जशी चंदन दुर्लभ आहे तसं खऱ्या ओरिजिनल साधूची भेट दुर्लभ आहे. एक लक्षात घ्या, आपण साधूला कुठपर्यंत नावं ठेवू माहिती का पंढरी महाराज? जोपर्यंत तुम्हाला ओरिजिनल साधू भेटत नाही तोपर्यंत. लक्षात घ्या, वाल्यानं कोणत्या माणसांना मारित होता? जोपर्यंत नारदाची भेट होत नाही तोपर्यंत. ओरिजिनल भेट झाली, जीवन बदललं ना. लक्षात घ्या. जसं चंदन दुर्लभ
तसं संत भेट दुर्लभ, ओरिजिनल साधूची भेट. म्हणून तर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आता चौथा मुद्दा सांगतो आणि समारोपाकडे जातो. चंदनाच्या संगतीमध्ये येणारे बोरीचे झाडं, कडुलिंब नाही का, चंदन ते बोरी व्यापी येल्या, त्या संगतीमध्ये चंदनाच्या संगतीमध्ये हे बोरीचे बाबळीचे झाडं आले का चंदन त्यांना आपला सुगंध देतं. म्हणजे जसा चंदनाचा सुगंध तसं त्या बोरी बाबळीचा, येड्या बाबळींचा देखील सुगंध सुटतो. कुणाच्या संगतीत? चंदनाच्या. म्हणून येड्या बाबळींनी चंदनाच्या संगतीत गेलं पाहिजे. आपण येडे जन महाराज काय करता, आपण कोणाच्याही पाठीमागे पळतो म्हणजे येडेचे. मी असेल तुम्ही असेल, लक्षात घ्या. हां ऐका मग ते जाय. पण ह्या चंदनामध्ये काय आहे? गुणधर्म आहे. तसं साधूच्या संगतीमध्ये बरं का, संताने सरिता केलो तैसा परी बरं का. नाही नाही नाही, एक प्रमाणे आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. ऐका, चंदन फक्त सुगंधच देतं हो. संत आपल्यापेक्षा वरच्या पदावर नेऊन पोहोचवतात. म्हणून दृष्टांत बदलावा लागला. उत्तरार्धामध्ये परिसा नाही हिनं सांगावं लागलं. आता ऐकाय, एवढाच मुद्दा सांगतो. चंदनामध्ये जेवढे 4-4, 5-5 गुणधर्म आहे, तर महाराजांनी चंदन सोडून परिसाकडे का धाव घेतली? बाकीचे परीस, साखर, हे जे आहे ना, दिवा वगैरे, सज्जन, हे जर आलोच परत तर मग सांगू. आता फक्त चंदनावर शेवट करू आपला, कारण आपल्याला भोजन करायचे. आता 9 वाजत आले. ऐका, हे बदललं का? तर त्या चंदनामध्ये जसे गुण आहे बरं का चिंतामण महाराज, तसं त्याच्यामध्ये अवगुण पण आहे. त्याच्यामध्ये 2 प्रामुख्यानं अवगुण आहे. म्हणजे आमच्या संप्रदायामध्ये एक फार मोठं नाव होऊन गेलं बरं का. पण ते गायला जर लागले, अरे बापरे, लोक मंत्रमुग्ध होऊन जायचे. एवढं सुंदर गायन करायचे. आता ते हयातीत नाही आहे. पण गंमत अशी होती, त्यांना घेतल्याशिवाय गाता येत नव्हतं. रामकृष्ण हा काय ऐका ऐका काय म्हणजे गुण आहे. माणसं म्हणतात ना, त्याच्याकडे सगळं चांगलं आहे बरं का, पण तेवढं ते कठीण आहे. मग हे चंदन प्रमाण आहे. तर या चंदनाची अशी गंमत आहे, त्याच्यामध्ये गुण लई आहे, पण त्याच्यामध्ये 2 अवगुण लई खतरनाक आहे. काय अवगुण? चंदनाच्या गावी सर्पाची वसती. चंदनाच्या जवळ सर्प येऊन राहतात विषारी, कारण त्यांना गारवा पाहिजे राहतून. चंदन गारवा देतं. पण त्या सर्पाच्या संगतीमध्ये विष दंश होऊन माणसं मरतात ना. गेलाच एखादा वीरप्पन चंदन आणायला, दंश झाल्यावर तो मरेल ना. संतांच्या दरबारामध्ये सगळ्यांना शरणागती. भलतिया भावे शरण जाता भीती, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. म्हणून तिथं चंदन कमी पडलं. आणि दुसरा चंदन असं कमी पडलं बरं का, ते चंदन बोरीच्या, बाबळीच्या, कडुलिंबाच्या, येड्या बाबळींना चंदनानं सुगंध दिला, पण एकाला मात्र दिला नाही. त्याचं नाव काय माहिती आहे कुणाला? ढाळकरी सोडून बसलेले पाठीमागले सांगा, महिला मंडळ सांगा, तुम्हाला काय सांगता येणार आहे? माझ्या नवऱ्याची बायको पाहून तुमचे डोके बधीर झाले. काय सांगता? त्याकरता गाथा वाचावं लागेल. ऐका, काय नाव आहे त्याचं त्या झाडाचं? बांबू. बांबू वेळू. तांबाट्याला वापरलं ना, आता लावताना तांबाटे लावा, आला तर आला भाव. त्या बांबूला चंदन जवळ करत नाही साहेब. का जवळ करत नाही? त्यानं लगेच कोर्टात गेला. काही झालं का माणसं लगेच पळतात कोर्टात. गेला तो कोर्टात आणि त्यानं भांडण मांडलं. चंदनानं सगळ्या झाडांना सुगंध दिला, पण माझ्या कंबाड्यात लाट टाकली आणि मला हाकलून दिलं. बरं, त्यानं ते आरोपपत्र दाखल करत असताना, हे पहा मी गुळगुळीत आहे, बाकीचे झाडे कडू आहे, वाकडे तिकडे काटेरी आहे, येडे झाड आहे. येड्यांना चंदनानं जवळ केलं, पण मला जवळ केलं नाही, असं बांबू म्हणतोय, मी नाही म्हणत. हाकलून दिलं म्हटले मला. मग चंदनाला बोलावण्यात आलं. ऐका बरं का, संपलंय आपलं कीर्तन. चंदनाला बोलावण्यात आलं. म्हटले का रे बाबा तू याला हाकलून दिलं? पण चंदनानं जे सांगितलं तर ते तुम्ही ऐका. मी संतांची भाषा तुमच्यापर्यंत पोच करण्याचं काम करतो. चंदनानं सांगितलं, हा दिसायला चिकन चोपडा आहे, काहीच वाद नाही. बाकीचे झाडं आडवे तिडवे, हा एकदम सरळ आहे. बांबू कसा आहे? सरळ आहे. दिसायला कसा आहे? चिकन चोपडा आहे. बाकीचे झाडं दिसायलाही चांगले नाही, वाकडे तिकडे, त्यांना चवही चांगली नाही. हा म्हटला मी दिसायला चांगला आहे, गुळगुळीत आहे, असायला सरळ आहे, पण तरी ह्या चंदनानं मला सुगंध दिला नाही. चंदन म्हटलं थांब,
तू दिसायला सरळ आहे, तू दिसायला चिकन चोपडा आहे, असायलाही सरळ आहे, पण न्यायाधीश महाराज याच्यामध्ये एक खोड आहे. काय खोड आहे? तर याच्या फुटावर गाठ आहे. काय आहे? बोला बोला, नाही तुम्ही बोला ना तर मी थांबतो. काय आहे? गाठ आहे. मग ते चंदन सांगू लागलं न्यायाधीशाला, आतल्या गाठीच्या मी माणसाला नाही म्हणत, बांबूला म्हणतोय. बरं, ती गाठ वरून नाहीये ना, आतून आहे. वरून गाठी असणारी माणसं बरे बुवा, ओपनली बोलतात ती. पण या आतल्या गाठीची आपल्या बरोबर, आता तुम्ही एक घटना पाहिली नाही का त्या लोहगड किल्ल्याची, लक्षात घ्या. आतल्या गाठीचे माणसं खतरनाक आपल्या बरोबर राहतील आणि आपलाच कार्यक्रम कट करतील, म्हणजे आपलाच कार्यक्रम करतील. मग त्या चंदनानं सांगितलं, आतल्या गाठीच्या बांबूला मी सुगंध देत नाही, काय करायचं ते करा. दिला काढून महाराज. वकील ते न्यायाधीश महाराजही म्हटले, जाब होतो इथून, आपण काही करू शकत नाही. मग तिथून ते बांबू डायरेक्ट सिन्नरच्या बस स्टँडला गेलं. बोला. आणि त्यानं आता त्याने पाहिलं, बुवा आता आपल्याला एकच वाली आहे निवृत्तीनाथ दादा, आतल्या गाठीचा बांबू घरात किंमत न मिळाल्यामुळे मन तो त्र्यंबकला गेला आणि म्हटले, दादा घरातून हाकलून दिलं, किंमत नाही दिली, आता तुम्ही मला शरण द्या. का निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथ दादांनी जवळ केलं व बांबूला. काय महाराज? जवळ केलं आणि सांगितलं, आता एक काम कर, थांब 29 तारखेपर्यंत, नको जाऊ हिवरगावला, नको जाऊ भेंडाळीला, इथंच थांब. आता 29 तारखेला पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि त्या पालखीबरोबर वारकऱ्यांबरोबर तू चाल, तुला तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, तू चमत्कार होतो काय होतं ते पाय. महाराज बांबूना एवढी गोष्ट ऐकली, निवृत्तीनाथ दादांचं दर्शन घेतलं, तिथंच भक्त निवासमध्ये थांबला, जेवण त्याला भेटत होतं. 29 तारखेचा दिवस उजाडला, वारकऱ्यांच्या पाया पडला तो बांबू, आतल्या गाठीचा बांबू पाया पडला, कुशावर्तामध्ये स्नान करून आला, धुतला तो बांबू आणि घातला पताकेमध्ये आमच्या वारकऱ्यांनी, चोपदार विनेकऱ्यांनी बळबळ घातला. शेर म्हटले, शिरात नव्हता, पताका ओढून पंढरी मला सुतईने आवळून टाकला. बांबू बाहेर निघू नये बा, बांबू पताका उडू नये, पताकेला लावून धरलं पाहिजे. गाठ मारली आणि म्हटले, आणला बांबू वारकऱ्यांमध्ये. वारकऱ्यांनी एकच सांगितलं, तू आता आलाय ना, निघ पंढरपूरच्या दिशेनं, एक काम कर, भजन करू नको, हरिपाठ करू नको, काकडा करू नको, दिंडी जर हिवरगावला असेल तर तुम्ही भेंडाळीत जाऊन थांबायचं, काहीच अडचण नाही. खरं बोलतोय ना मी. आपण ज्ञानदेवाप्रमाणे म्हणत राहतो आणि पताकेवाले पुढे चहा घेत राहत्या. बांबूला एवढंच काम सांगितलं व त्या वारकऱ्यांनी, तो म्हटलं काही अडचण नाही, म्हणून त्यानं पताक्या बांबू शिरला आणि दिंडीला रस्ता दाखवायला एवढंच काम केलं बा, फक्त बांबूनं एवढंच काम केलं. बदलपा काय झाला, ज्या चंदनानं हाकलून दिलं होतं ना, दुसऱ्या दिवशी वारकऱ्यानं चंदन उगाळलं आणि स्वतःच्या कपाळाला लावणे अगोदर गाठीच्यावर टिळा दिला. अरे बाप, चंदन म्हटलं वारकऱ्यांच्या संगतीमध्ये एवढी ताकद आहे. म्हणून तर महाराज म्हटले, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे. विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय रखुमाय विठोबा रखुमाय हरी जय जय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय जय विठोबा रखुमाय विठोबा ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया
चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही ही न कोणी अंग. या तुकोबारायांच्या संतपर अभंगावर एक चरणातला पूर्वार्ध सोडवण्याचा मी प्रयत्न केला. ऐका. येत्या 29 जून म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी श्री गुरु निवृत्तीनाथ दादा, विश्वाचे गुरु निवृत्तीनाथ दादांची प्रस्थाने आपण सगळ्यांनी, आपण नाशिक जिल्ह्यातले आपल्या जवळ आहे निवृत्तीनाथ दादा, आपण सगळ्यांनी त्या प्रस्थानाला नक्की यायचं आहे. नाही चालता आलं, 1 दिवस 10 पावलं चालण्याकरता त्या प्रस्थानाला यायचं आहे. वारी का करायची? वारी केल्यानंतर जन्म मरणाचा फेरा चुकतो म्हणून वारी करायची. वारी का करायची आहे? अंतःकरणाला शांतता प्राप्त करण्याकरता वारी करायची आहे. वारी का करायची आहे? दुःखाची निवृत्ती होण्याकरता आणि सुखाची प्राप्ती होण्याकरता वारी करायची आहे. वारी का करायची आहे? संताचं दर्शन मिळण्याकरता वारी करायची आहे. वारी का करायची आहे? पंढरपूरचा आनंद डोळ्यानं पाहण्याकरता वारी करायची आहे. वारी का करायची आहे? जगाच्या मालकाचं दर्शन मिळण्याकरता वारी करायची आहे. वारी का करायची आहे? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, नाही का, विठ्ठलाची एक देखलिया. म्हणून ती वारी आपण या ठिकाणी करायची आहे. उद्या 1 दिवस 2 दिवस चालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा अशी मी आपल्याला विनंती करतो. सुंदर असं नियोजन आज या ठिकाणी अचानकपणे दुसरीकडून इथं कीर्तन मंदिरामध्ये हलवण्यात आलं, पण तरीसुद्धा भरगच्च अशी गर्दी या कीर्तनाकरता उपस्थित आहे. आमचे चिंतामण महाराज, शिवाजी महाराज, आमची सर्व टाळकरी मंडळी, पंढरी महाराज, राजगुरू महाराज, विनेकरी, आमचा विनायक शूटिंग करतो आहे. ज्यांनी आज सेवा घेतली होती विशेषत्वानं ती इथं उपस्थित आहे. लक्षात घ्या, ज्यांनी अन्नदान आणि कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलं असे श्री आदरणीय नवीन कुमार मिथिलेश शिर्प सिंह उर्फ बबलू शेठ, ओम गुरुदेव खाजगी कृषी बाजार समिती चेअरमन हिवरगाव यांनी ही आजची या ठिकाणी सेवा घेतली. पवन कुमार मिथिलेश सिंह उर्फ बबलू शेठ यांनी या ठिकाणी अन्नदानाची देखील सेवा घेतली. त्यांना उत्तम आरोग्य आणि अशीच सप्ताहाला योगदान करण्याचं त्यांच्याकडनं त्यांना बळ मिळो आणि अशी विनंती करतो. आणि भगवान कवन सुकाज कठीण जोग माही, जो नहीं होई तात तुम पाई, जितनी कृपा आपने की उतनी हमारी औकात नहीं. ये कृपा है संत ज्ञानेश्वर महाराज की, बजरंग बली की, छत्रपति शिवाजी महाराज की, वरना हमें तो कोई बात नहीं. बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल माझा मला परत करा. जे काही चांगलं वाटलं ते सोबत न्या, आचरण करा. जीवनाला चांगली दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना वंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल.